पुण्यामध्ये अर्ज छाननी दरम्यान पोलीस आणि शिंदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। कोल्हापुरात पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पोस्टर वॉर। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं महाविकास आघाडीचं पोस्टर, तर सत्ता असताना भरलं खीस। आता म्हणतायत कोल्हापूर कसं, महायुतीचा पलटवार। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यामध्ये 3 सभा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर येणार। अमित शहा जाहीर सभा न घेता प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार, तर पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार। शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुण्यामध्ये भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून नव्यानं संधी। भाजपने यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपनं कापलं। पुण्यामध्ये ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांना सचिन अहिरांनी थेट फोन करून उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल, कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरेंचे बॅनर लावत दुग्धाभिषेक घातलाय। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची सेना मनसेची युती तुटली। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं 58 जागांवर उमेदवार दिले, तर मनसे 23 जागांवर लढणार। ठाकरेंच्या सेनेमधून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी। विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांनी आपल्याच घरामध्ये मिळवल्या 3 उमेदवाऱ्या। सुधाकर बडगुजर स्वतः, त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना सुद्धा भाजपकडनं उमेदवारी। मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचे मुनिरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड। समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, त्यामुळे इस्लाम पक्षाच्या उमेदवाराचा विजय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाही। एपी फॉर्म दिल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये वितरित। खोपोलीमधील हत्या प्रकरणामध्ये आमदार महेंद्र थोरवेच नाहीत ना, माजी आमदार अनिकेत तटकरेंनी उपस्थित केला सवाल। राजकीय आकांक्षेपोटी थोरवे सुनील तटकरे यांच्यावर आरोप करतायत। अनिकेत तटकरेंचे महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार एकाच फोटोमध्ये दिसले। अर्जाची छाननी करत असताना सर्व उमेदवार एकत्र आले होते। पुण्यामधल्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार एकत्र दिसले। बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांच्या समोर कार्यकर्त्यांचा राडा। माजलगाव नगर परिषदेत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांच्यामुळे आमचा पराभव झाला। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दीपक मुंडेंचा आरोप। नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू। जागा कमी आणि अर्ज जास्त अशी स्थिती झाली, तर काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश करून घेतले। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं 165 जागांवर उमेदवार, तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत। रवींद्र धंगेकर यांची माहिती। तर दादांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली हे चुकीचं, धंगेकरांचं वक्तव्य। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक झाली, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं आवाहन। तर अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं असं वक्तव्य झालं तर कार्यकर्ते नेत्यांमध्ये विसंवाद होईल, दरेकरांची प्रतिक्रिया। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले। मालवणमधील तारकर्ली, देवबाग, तोंडवळी या ठिकाणी पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणातील किनारपट्ट्यांवर पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची विशेष पसंती असून येथील किनारपट्टी गजबजलेली आहे। मटणप्रेमी असलेल्या कोल्हापूरवासियांची मासे खरेदी करण्यासाठी झुंबड। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांची मच्छी मार्केटमध्ये गर्दी। आणि एक महत्त्वाची बातमी,